काय म्हणजे तुम्हाला काहीच माहित नाही? हे बघ, आता तू सांगितलंस की होईल माहित. गायत्री समोर सांगितलं तर चालेल? वाईट असेल तर तोंडावर सांग आणि चांगलं असेल तर पाठीमागे. गायत्रीचे बाबा तोडफोड मॅन मिस्टर सदाशिव कीर्तने आपल्या कॉलेजमध्ये येणार आहेत, ते पण रोज. का तुला आवडलं नाही का? एवढंच वाईट वाटत असेल ना तर तूही तुझ्या बाबांना घेऊन येऊ शकतेस. अरे कुठलं आलंय आमचं नशीब, लक्ष जरी दिलं ना तरी खूप आहे. बरं ऐका, उद्यापासून खरंच बाप येणार आहेत हा कॉलेजला? का डान्स शिकायला येणार आहेत का? ए शहाणपणा पुरे झाला तुझा, काही बोलतेस का? अगं कशाला चिडतेस, सगळं कॉलेज तेच बोलतंय. किमो सरांची तर वाट लागली म्हणे. कसं वाटेल ना, सगळी यंग मुलं नाचत असतील आणि कुणीतरी सिनियर सिटीजन त्यांच्यावर नजर ठेवून असेल. मग त्यात काय बिघडलं? म्हणजे बघ ना, कबाब में हड्डी तसं डान्स पे डॅडी. ही अति बोलते. हा मुलगी आहे, माझ्या बाबांना ना काही बोलायला मला अजिबात चालणार नाही. पण खरं सांग गायत्री, ते कशासाठी येणार आहेत? म्हणजे मला वाटलेलं की आपण खूप मजा करू डान्स प्रॅक्टिसला, नुसती मस्ती. पण आता काय, हाताची घडी आणि तोंडावर बोट. किती ऑकवर्ड फील होईल यार. तुला काही करता येणार नाही का? अगं तुम्ही समजताय ना, असं काही होणार नाही. ते ना आपल्यातलेच होऊन जातील बघ. आणि उलट बाबा असतील ना तर आपण खूप सेफ असू ना. तसंही त्या किमो पासून आपल्याला काय धोका असणार आहे म्हणा. पण कोणी काही म्हणो, माझे बाबा येणार आहेत ना याचा मला खूप आनंद होतोय. गायत्री, अगं आनंद आम्हालाही होतोय, पण तूच एक गोष्ट लक्षात घे की आपल्यासाठी कॉलेज हीच एक अशी जागा आहे जिथं आपल्याला कोणतीही बंधनं नसतात. हो ना, आपल्याला आपल्या मनासारखं वागता येतं, पाहिजे तेव्हा हसता येतं, मोकळं होऊन बोलता येतं. येस, त्यांच्यामुळे तुझा स्वाभाविकपणा संपणार नाही ना? पिऊ, मला नाही माहित की त्यांचं असं कॉलेजला येणं चूक आहे का बरोबर. पण जर कोणी मला विचारलं ना तर मी सांगेन की ते माझ्या कॉलेजला काय, माझ्या वर्गात, माझ्या बेंचवर, माझ्या शेजारी जरी येऊन बसले ना तरी मला चालेल. बघा, जिचं करावं बरं ती म्हणते माझंच खरं. ए चला अगाऊ. तुम्ही माझ्या बाबांची जी मस्करी करता ना ते मला अजिबात आवडत नाही. ए तू काय इथे परत आलीस? ए मला काही करायचं नाही. हात खाली घे. ते हिला भेटायचं होतं म्हणून घेऊन आलीये. काय ग, आता काय काम आहे तुझं? गायत्री, सदाशिव कीर्तने तुझे बाबा ना? आता तुला माझ्या बाबांबद्दल काय बोलायचंय ग? तसं नाहीये ग, तुझ्या बाबांचा आज पेपरमध्ये फोटो आला होता. त्यांनी एक बार डिमॉलिश केलाय. तो बार माझ्या घरासमोरच होता. मग त्या बार मालकाची तिथे खूप दहशत होती, खूप गुंडागर्दी करायचा. मी संध्याकाळी तिथून यायचे जायचे तर सगळे दारुडे शिट्ट्या मारायचे, छेड काढायचे. खूप लाज वाटायची मला तिथून ये जा करताना. रोज बाबांकडे जाऊन रडायचे. मला खूप भीती वाटायची. खूप वर्ष बाबा मागे होते, सगळीकडे तक्रार करून झाली. एकदा तर त्यांनी घरात येऊन बाबांना मारलं होतं तक्रार केली म्हणून. कुणाचीच हिंमत नव्हती त्यांना हात लावायची, पण ते काम तुझ्या बाबांनी केलं. खरंच मी आज इथे मनापासून थँक्स म्हणायला आली. आणि खरंच तुझ्या बाबांसारखे सच्चे लोक आजकाल नाहीयेत ग. तुलाच काय, प्रत्येकालाच त्यांचा अभिमान वाटावा असे तुझे बाबा. खरे हिरो आहेत तुझे बाबा. कावेरी, आय एम रिअली सॉरी. ते मी मगाशी तुझ्यावर. गायत्री, तुझ्या बाबांना प्लीज सांग, आमच्या एरियातल्या सगळ्यांतर्फे मला त्यांचे आभार मानायचे होते. तुझ्या बाबांना प्लीज थँक्स सांग.